आणि ब्रेकिंग न्यूज आहे, विजयसिंह मोहिते हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। मोठी बातमी आहे। जयसिंह मोहितेंची सामला ही एक्सक्लुझिव्ह माहिती आहे। विजयसिंह मोहिते पाटण यांचा माढातून डमी अर्ज भरणार आहेत। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश आहे त्यांच्याशी। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आहे। माढ्यातून खूप घडामोडी घडतात, अनेक राजकीय घडामोडी घडतात। शरद पवारांच्या पक्षात हा पक्षप्रवेश होणार आहे। विजयसिंह मोहिते पाटील हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत। कारमर्शी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील आहेत। दादा, काय कशा पद्धतीचा पक्षप्रवेश ठरला आपला? आत्ताच धैर्यशील हा पवारसाहेबांना भेटून आला आहे आणि 14 तारखेला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ह्या धैर्यशील भैया आणि सर्वजण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। त्याचप्रमाणे 16 तारखेला सोलापूरला आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये भैया हा नॉमिनेशन फॉर्म दाखल करणार आहे, अर्ज दाखल करणार आहे आणि त्यांचा पूरक म्हणून मान्य विजयदादांचा फॉर्म आपण भरणार आहोत। धैर्यशील मोहिते पाटील आता भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत। भाजपकडून काही ईडीची CBIची भीती दाखवली जाईल असं वाटतंय? मला ना ते भीती वाटत नाही, कारण आता आपण सुप्रीम कोर्टातलं पाहिलं ईडीचं प्रकरण आहे सगळं। आता ईडीचा प्रयोग भाजप करला असं वाटत नाही। आमच्या विरोधात 100% करणार नाही, कारण आमच्याकडे ईडीची भीती असण्यासारखं काय नाहीच कोणाकडं। त्यामुळं आम्ही काय ईडीला भेटणार नाही आणि भाजपनं किंवा पक्षानं ईडीचा प्रयोग आमच्यावर केला तर भया आत तुरुंगात जरी जाऊन बसला तरी भया माळशे तालुक्यातनं 1,40,000 मताधिक्य घेणार आहे। त्या आणि आणखीन वाढलं हे झालं तर आणखीन 10-15 हजार मतं वाढणार आहेत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागणे, साम TV न्यूज, पंढरपूर। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण थेट जाऊया। आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याशी आपण संवाद साधूया। भारत, विजयसिंह मोहिते पाटलांचा शरद पवार गटात प्रवेश म्हणजे माढ्यातली सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत, काय सांगाल? खरोखरच उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे देखील आता लवकरच शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवार माळशिरस तालुक्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत काही दिवसामध्ये। त्यानंतर मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील हे 14 तारखेला स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि 16 तारखेला तो आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यासोबतच विजयसिंह मोहिते पाटील यांचा देखील पूरक उमेदवारी अर्ज लोकसभेसाठी भरला जाणार आहे। ही देखील मोठी घडामोडी या ठिकाणी आपल्याला निश्चितच भारत, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।